तर आज आहे ना या भल्या मोठ्या पातीला स्वयंपाक चालू होता. तिथं कोण तांबाटी कापीत होतं तर कोण कोथंबीरच्या गड्ड्यात उडीत होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज होता गावचा काला आणि आता गावचा काला आहे म्हणल्यावर शांततेत चालणार भजन एका बाजूला आणि चिवचिवीत चालणार बुंदी भाताचं जेवण एका बाजूला. जेवण वाढायचं कॉन्ट्रॅक्ट आपलं का असतंय म्हणल्यावर कुणी जाऊ न जाऊ आपल्याला तर जायलाच लागतंय आणि पंक्तीला जेवण वाढायलाच लागतंय ना. असं पंक्तीचं जेवण मला का आवडतं तर असं पंक्तीचं सांबर भात नाही तर वरण भात नादच खुळा. त्याची टेस्ट एवढी क्वालिटी असती की पोट तर भरतं पण मनच भरत नाही. जसं माझं सांबर भात खाऊन मन भरत नाही तसंच आमच्या घरातल्या वयस्कर माणसांचा किती बैलगाडा बघितला तरी मन भरत नाही. कार्यक्रम आणि जेवण पाणी एका बाजूला आणि बैलगाड्यावरचं प्रेम एका बाजूला. नाद हो बाकी काही नाही. जसं की माझ्या आजीला आणि त्यांच्या फ्रेंड्सला गप्पांचा नाद आहे. जिथं त्यांची भेट होईल तिथं त्यांच्या गप्पांचा कार्यक्रम सुरू होईल आणि गप्पा कशा चालणार माहितीये का, खुसूर फुसूर खुसूर फुसूर. पण ह्याच्यात पण जसं आजीन त्यांना कळलं मी त्यांचा व्हिडिओ काढतोय लगेच त्यांचा पदर डोक्यावर गेला. काही झालं तरी परंपरा जपणारी पिढी हो ही पिढी. अजून पण जेवणाच्या आधी देवाचा श्लोक घेते आणि पिझ्झा बर्गरच्या दुनियेत अजून पण बुंदी भाताच्या जेवणाला सर्वश्रेष्ठ म्हणती. मग तुम्हाला पण असं पानाच्या पात्रावरती बुंदी भाताचं जेवण करायला आवडन का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो लाईक करून टाका कारण की 2 लाखाची फॅमिली पूर्ण व्हायला ओलीसच फॉलोअर्स राहिलेत.